नमस्कार मंडळी, मी दीप्तीजा तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर दीप्तीच्या आजच्या नव्या कोरा भागामध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला प्रवास त्या शहरात असणार आहे ज्या शहराची मी लिटरली प्रेमात आहे, एवढी की मी आज तिसऱ्यांदा तिथे जाते. तर आपली ट्रेन आली आहे 17411 महालक्ष्मी एक्सप्रेस. अर्थात आपण निघालो आहोत ऐतिहासिक शाहू नगरी कोल्हापूर. ही ट्रेन 8:15ची आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून, आणि सकाळी 7:30 पर्यंत आपण पोहोचणार आहोत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला, म्हणजेच कोल्हापूरला. तर चला आजच्या आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता वाजले सकाळचे 8:30. थोडी एक तास ट्रेन लेट होती, पण फायनली आपण पोहोचलो आहोत शाहू नगरी कोल्हापुरात. तर आता आपण जाणार आहोत 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात. कोल्हापूरमध्ये या देवीची स्थापना कशी झाली याबद्दल एक अतिशय रंजक कथा आहे, पण याआधी आपण दर्शन घेऊया आणि मग ती कथा जाणून घेऊया. मंदिरातून दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची आख्यायिका. ब्रह्मदेवास गय, लवण आणि कोल्हासूर नावाचे 3 पुत्र होते. कोल्हासुरास करवीर, विशाल, कुलंदक आणि लज्जासुर 4 मुलं. त्या 4ही मुलांनी लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी त्या चौघांचाही वध केला. ते समजतात कोल्हासूर क्रोधित झाला. कोल्हासुराने देवी महालक्ष्मीची पूजा करून तिला 100 वर्षासाठी हे स्थान सोडून जाण्यास सांगितले. त्यानुसार देवी हिमालयात गेली, पण मागे कोल्हासुराने लोकांचा छळ सुरू केला. शेवटी देवतांच्या विनंतीवरून देवी परतली आणि अश्विन शुद्ध पंचमीला तिने कोल्हासुराचा वध केला. मरताना कोल्हासुराने या क्षेत्राला त्याचे नाव देण्याची विनंती केली आणि अशा प्रकारे या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले. मंडळी, हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर स्थापत्यकलेचा सुद्धा एक अद्भुत नमुना आहे. संपूर्ण मंदिर हे काळा पाषाणात हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. मंदिराचा मुख्य कळस हा 60 फूट उंच असून तो सोन्याने मढवलेला आहे. येथील किरणोत्सव हा तर विज्ञानाचा आणि वास्तुकलेचा एक चमत्कारच आहे. वर्षातून 2दा सूर्याची किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात आणि हे दृश्य बघणं म्हणजे भाग्याचंच लक्षण मानलं जातं. हा आहे मंदिराचा उत्तर महाद्वार. ह्यावर एक मोठी घंटा आहे, त्यामुळे यास घाटी दरवाजा असेही म्हणतात. ही घंटा राजे श्री शाहू महाराज यांनी बसवली होती. 1683 मध्ये गोव्यातील युद्धानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ही घंटा कोल्हापुरात आणल्याचे मानले जाते. घाटी दरवाजाच्या इथूनच पुढे 5 मिनिटं अंतरावर आपल्याला लागतं ते म्हणजे श्री ज्योतिर्लिंग मंदिर. यात आपल्याला दख्खनचा राजा ज्योतिबा यांची मूर्ती पाहायला मिळते. अंबाबाईच्या दर्शनानंतर आपण वळलो आहोत कोल्हापुराचं धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या बिनखांबी गणेश मंदिराकडे. या मंदिराचं नावच सांगतं की याची खासियत काय. 1870 मध्ये बांधलेल्या या मंदिराच्या सभा मंडपात किंवा गर्भगृहात एकही खांब नाही. हे छताचे दगड कीस्टोन तंत्रज्ञानाने एकमेकात असे अडकवले आहेत की खांबाची गरजच भासत नाही. याची शिखर रचना सुद्धा अंबाबाई मंदिरासारखीच दिसते. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या बिनखांबी गणेश मंदिर आहे त्याच्या नजीकच जोशीराव यांचा वाडा होता. एकदा या वाड्यातील विहिरीचा गाळ काढत असताना त्यांना त्यात एक गणेश मूर्ती सापडली. ही प्राचीन गणेश मूर्ती त्यांनी विहिरीच्या काठावरच प्रतिष्ठापित केली. त्यावेळी कोल्हापूरच्या राजगादीवर राजाराम महाराज दुसरे हे होते. त्यांच्या सूचनेनुसार जोशीरावांनी ते मंदिर बांधून 1870 मध्ये मंदिरात या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. जर तुम्ही कोल्हापुरात आलात तर ही वास्तुकला पाहायला विसरू नका. तर आता आपण आलो आहोत श्री करवीर क्षेत्रपाल श्री रंकभैरव मंदिराच्या इथे. रंकभैरव हा महालक्ष्मीचा परमभक्त मानला जातो. तिच्या वरदानामुळे तो रंकाळा तलावात तीर्थरूपाने तर महालक्ष्मी मंदिरापासून जवळ असलेल्या मंगळवार पेठेत तो मूर्ती स्वरूपात पाहायला मिळतो. हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील हे मंदिर सुमारे 90 वर्षे पुरातन असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या आत उंच संगमरवरी अधिष्ठानावर रंकभैरवाची उभी मराठी शाही पगडी घातलेली पाषाण मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या पाठशिळेवर गोलाकार नक्षीकाम आहे व वरच्या टोकावर ळ अक्षराच्या आकाराचा विळखा घातलेली आणि फणा उभारलेली पंचमुखी नागमूर्ती आहे. या मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पगड जाती, 18 अलुतेदार, 12 बलुतेदार अशा सर्व समुदायांचे रंकभैरव मंदिर हे श्रद्धास्थान मानले जाते. आत्ता आपण आलो आहोत भवानी मंडपाच्या समोर असलेल्या एका वाड्यातील तुळजाभवानीच्या मंदिरात. जशी आपल्या ठाणेकरांची पावले संध्याकाळ झाली की उपवनकडे वळतात,
तशीच कोल्हापूरकरांची पावलं ही रंकाळा तलावाकडे वळतात. महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हा विस्तीर्ण तलाव आहे. रंकाळा हे नाव रंकभैरव या देवावरून पडले. रंकभैरव म्हणजेच कोल्हापूरचा कोटवा. महालक्ष्मी मंदिराशेजारी मूर्ती स्वरूपात तर मंदिरापासून काही अंतरावर जल स्वरूपात आपल्याला रंकभैरवाचे स्थान आहे. रंकाळा तलावातूनच महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे इतर मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा याच तलावातून केला गेला असं म्हणतात की 8व्या व 9व्या शतकात झालेल्या भूकंपामुळे ही खाण पाण्याने भरली आहे आणि हा तलाव तयार झाला. रंकाळ्याच्या काठी बसून मावळता सूर्य बघण्याची शांतता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. तर मंडळी, आजचा आपला कोल्हापूरचा हा पहिला भाग इथेच संपत आहे. ह्या भागात आपण महालक्ष्मी मंदिर व त्याच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांचं दर्शन घेतलं. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूच पुढच्या भागात.